झिरो अवरच्या दुसऱ्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत। हा विषय फक्त लाखो शेतकऱ्यांशीच नाही तर कोट्यावधी सर्वसामान्यांशी निगडीत आहे। विषय आहे पावसा पाण्याचा। जून महिना पावसाची वाट पाहण्यात गेला। जुलैमध्ये काही दिवस तो मनसोक्त बरसला। पुन्हा ऑगस्ट महिन्याचे 15-20 दिवस त्याने दडी मारली आहे। पावसाच्या लपंडावामुळे शेत हिरवी दिसत असली तरी पिकांची म्हणावी तशी वाढ झालेली दिसत नाहीये। एकीकडे राज्यात पूर आलेल्या नद्या बघितल्या, पण अनेक ठिकाणी खास मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती तर उद्भवत नाहीये ना, ही भीती निर्माण झाली आहे। ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या फक्त 29% पाऊस झाला आहे। नाशिक विभागात 27% तर पुणे विभागात ऑगस्टमध्ये 30% पाऊस झाला आहे। आता काही भागात तुरळक पाऊस सुरू झाला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात पाणी साठाही कमीच आहे। राज्यात सध्या 350 गावं, 1319 वाड्यांमध्ये 369 टँकरद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा सुरू आहे। उदाहरण घेऊया धाराशिवचे। जुलै वगळला तर इथे अत्यल्प पाऊस पडला, त्याच्या झळा गावखेड्यावर जाणवू लागल्या आहेत। तर अशीच कठीण परिस्थिती असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बँका शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी नोटिसा पाठवत आहेत। त्यामुळे संकट दुहेरी झालंय। आणि ह्याच विषयावर आम्ही विचारला होता आजचा प्रश्न। जाऊयात आपल्या पोल सेंटरला। आजचा माझाचा प्रश्न होता, अतिवृष्टी दुष्काळाने हैराण शेतकऱ्याला कर्जवसुलीसाठी तगादा लावणे, कोर्ट नोटिसा पाठवणे योग्य आहे का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल जाणून घ्यायचा आहे। सोबतच पद्मश्री पोपटराव पवार यांच्याकडून दुष्काळाला हरवण्याचे उपायही जाणून घ्यायचे आहेत। त्याआधी मराठवाड्यातील दाहक स्थिती जाणून घेऊयात। धाराशिवच्या काही शेतकऱ्यांचे मन हेलावून टाकणारे अनुभव ऐकूयात। अहो, आमची परिस्थिती लय बिकट झालेली। हे पाणी नाही, काय नाही। पाऊस आता 2 महिने झालं पाऊसच नाही। ह्या ओलसं बोर चालत होतं तर ते चालू करावं तर लाईटी बी चालना गेल्या त्या। बघा मूग उडीद जागेवर करपून चाललाय। आता 4-8 दिवस जर नाही आलं तर सगळं रोटर करून टाकावं लागेल, जनावराला चारावं लागेल। होतं थोडं पाणी ते द्यायला चालू करायला होतं, लाईट घटका। आता सकाळ धरून 6 बऱ्या जर लाईट बंद पडली, गोठाळाच गेला, दिवीज गेलाय, फलानं झालंय, असलं चालू आहे। आई खाऊ देणार, बाबीक मागू देणार म्हणले झालंय काम आपलं असलं। पैसा तर तिथे जमिनीला त्या पिकाला गुंतवून बसला। आता सध्या परिस्थिती अवघडच आहे। काय आता का पाऊस नाही, पाणी नाही, महिना होत आलं, 20-22-23 दिवस झालं। जाणं मी म्हणायले ते वाळून चालले ते। काय आता विचार करण्यासारखं काय आता आमच्या हातातच नाही तर काय करावं। बी भरण खात घालून फवारण्या एक केलेल्या आहे त्या। आणि आता पावसानं ओढ धरली, दाणं वाळायला लागले ते। आता रोटर करायचा टाइम येत आहे, काय इलाज नाही। प्यायला पाण्याची तकलीफ। तर आता हे जमिनीला ह्याला पाणी कुठलं द्यायचं? आता काय साहेब, एकरी नाही म्हणलं तर 10-15 हजार तर खर्च डोळं दाखवून व्हायला। बँकेतलं कर्ज काढलेलं पीक कर्ज ती फिटना हिला तर सूचना टकुर गुंग झाल्यासारखं झालं। बँकवाले दरवाजेत येते ते हप्ता फेडा म्हणते, ते कर्ज फेडा। आता इकडं बघावं का तिकडं बघावं? तिकडं बँकवाल्याचं विचार, इकडं शेतात आलं की पावसाचा विचार। दोन्ही मध्ये कोणता रस्ता सापडेल? आता काय इलाज नाही। साहेबींची परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे, साहेबीन कडबग वाटाना, बोरला पाणी नाही।
आता 24-25 दिवस झालं पावसाचा एक थेंब बी नाही. हां, साहेबींना काय करावंच कळाना. आता शेवटी एवढा खर्च केलाय तर आता हे शेवटी सरकारनं दुष्काळ जाहीर करावा. मराठवाड्यातील शेतकरी गेल्या 3-4 वर्षांपासून कधी अवकाळी तर कधी अतिवृष्टीचा सामना करतोय. यंदा दुष्काळ सदृश्य स्थितीमुळे पिकांना वाचवणं अवघड झालंय. एकीकडे अशी स्थिती असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी बँकांकडून नोटिसा पाठवल्या जात आहेत. एवढंच नाही तर कर्ज न भरल्यास खटला दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील बँकांनी दिला आहे. याबाबत आम्ही शेतकरी, बँक मॅनेजर आणि पैठणचे आमदार मंत्री संदीपान भुमरे यांना विचारलं. त्यांनी काय माहिती दिलीये ती पाहूयात. सरकारने कर्ज माफ झालं म्हणे, पण परत नोटिसा पाठवायचं काम बँकेने दिलं. त्यामुळे शेतकरी पूर्ण खचला. आम्ही 25,000 काढले होते तर ते एकूण 50,000 रुपये झाले. सरकार म्हणतं माफ झालं. 27-28 हजार रुपये कर्ज काढलेलं त्याचे झाले 1.5 लाख रुपये माझ्यावर. कोर्टात जोडू म्हणल्यावर मग आता काय करावं, आम्ही आमचंच डोकं काम करीना बाबा, आता काय करावं. हे कर्जाचे जे नोटीस आहे हे भरपूर शेतकऱ्याला पहिल्यापासून ती कर्ज तर देतच नाही. ती 20, 25, 30 हजार रुपये देते, पण त्याच्यात बी ते काय करते, भलते पिळू घेते. हे आणा ते आणा, काही 10% कमिशन घेतात, हे करतात ते करतात, काही पण करतात ते. आता ॲग्री लोन, बाकी जनरल लोन असं त्याचा प्रत्येकाचा कालावधी असतो. समजा आता जनरल बाकीचे 90 दिवस जर झाले, जे रेग्युलर EMI वाले वगैरे लोन असतात तर त्यांना 90 दिवसानंतर आपण हे करतो. आणि हे बाकीचे NP जे थकीत झालं ते ॲग्री लोनला 4 वर्षात वगैरे जे थकलेले आहेत तर त्याच लोकांना नोटीस गेलेली. अशी इमिजिएट लोकांना गेलेली नाही एकाला पण. जी नोटीस पाठवलेली आहे आपण ती समजा की ते एकदम असं खटला वगैरे नाही, त्यांनी बँकेत एकदा हे द्यावी आणि त्यांनी इंटिमेशन द्यावंच लागतं थकल्यावरती. मग तसं सोडून पण देतात नाही ना कर्ज वगैरे. समजा घेतलं आहे तर ते त्यांनी दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. म्हणजे लोकांचेच पैसे, पब्लिक पैसा डिपॉझिट करते आपल्याकडे, आपण त्याच लोकांना त्याच डिपॉझिटमधून आपण बाकीच्या लोकांनाही कर्ज देतो वगैरे. तर ते दोघांचं हे पण राहिलं पाहिजे, रेग्युलर पण राहिलं पाहिजे. गव्हर्नमेंट बरेच स्कीम आणतात बघा, जे आता प्रोत्साहन पर 50,000 रुपये चालू केलेले आहेत. जे रेग्युलर राहिले त्यांना 50,000 रुपये आपल्या बऱ्याच कस्टमरला भेटलेले आहेत. मला एक सांगायचं की सध्या शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. 2.5 महिने उलटून गेले, पाऊस नाही आणि पिकाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आणि अशा परिस्थितीत बँकेनं नोटीस देणं म्हणजे मला वाटतं हे गैर आहे. मी निश्चित चौकशी करीन. याच विषयावर आपण सकाळी YouTube, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुकवर प्रश्न विचारला होता. त्याला तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया आपण आता आपल्या मीडिया सेंटरला पाहूयात. आजचा आपला प्रश्न होता, अतिवृष्टी दुष्काळानं हैराण शेतकऱ्याला कर्ज वसुलीसाठी तगादा लावणे, कोर्ट नोटिसा पाठवणे योग्य आहे का? रोहन जोशी यांची इंस्टाग्रामवरून प्रतिक्रिया आहे, महागाई वाढत असताना नोकरदार वर्गाकडून सक्तीने आयकर GST घेणं गरजेचं आहे का? इंस्टाग्रामवरून ऋषिकेश शिंगणे, चुकीचं आहे. शेतकरी चारही बाजूंनी संकटात आहे. त्याच्या पिकांना जर योग्य भाव दिला तर तोही वेळ येऊच देणार नाही. तो राजा माणूस आहे. शुभम नलावडे, शेतकरी आता संकटात आहे. कर्जमाफी जाहीर करण्यात आली पाहिजे. सुभाष खालकर, मोठमोठ्या लोकांचं कर्ज माफ होतं, मग शेतकऱ्यांचं का नाही माफ होत? वेदांत बेडसे, YouTubeवरून, हे सरकार शेतकऱ्यांपेक्षा अधिक ग्राहक केंद्रित आहे. रामचंद्र पाटील, YouTubeवरून, शेतमालाला भाव, वीज पुरवठा, कर्ज योजना, भांडवल, बाजारभाव चांगला मिळाला तर हे टळेल. सुरेश पवार, YouTubeवरून, शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव, किमान 90% विमा रक्कम आणि 12 तास लाईट दिले पाहिजे. ट्विटरवरून उज्ज्वल कुमार, मोठमोठ्या उद्योगपतींची अब्जावधी रुपयांची कर्ज NPA केली जातात आणि शेतकऱ्यांना मात्र नोटिसा देऊन छळले जाते, हे अन्यायकारक आहे. फेसबुकवरून विवेक वाझे, कांद्याला भाव नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची? कमी पाण्यात आपलं पीक कसं जगवायचं, वाढवायचं?
व्यवस्थापनात मशागतीत काय बदल करायचे ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला गेस्ट सेंटरमध्ये आहेत दुष्काळाशी 2 हात करण्याचा, त्याला हरवण्याचा अनुभव असलेले पद्मश्री पोपटराव पवार. पोपटरावजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर मध्ये. खरं तर आजची मराठवाड्याची जी परिस्थिती आहे ती एकंदरीत आपण बघितली आणि अशी परिस्थिती येणार हे एल निनो आहे हे खरं तर सगळ्यांनाच माहिती होतं. याची काहीतरी नियोजनात कमतरता आहे का? नक्कीच एक आहे की आपण गेली 3 वर्ष अनुभवतोय सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडलेला आहे. म्हणजे 400 मिलीमीटर, 500, 600, 700 मिलीमीटर सलग 3 वर्ष चांगल्या प्रकारे पाऊस पडल्यामुळं शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवली नाही. पण अनुभवातून एक नक्कीच जाणवत होतं आणि अनेक वेळा मी त्यावर भाष्य केलेलं होतं की पुढची 2 वर्ष पाऊस कमी पडेल असं एक चित्र होतं. गावातही अनेक ठिकाणी चर्चा त्यामध्ये मी केलेली होती. एकतर घाट माथ्यावर पडणारा पाऊस, तिथे भरणारी धरणं आणि त्यावर आधारित असलेले मराठवाडा आणि नाशिक, नगर, पुणे या भागातील दुष्काळी तालुके आणि दुष्काळी भाग जो आहे महाराष्ट्राचा हा सगळा दूध व्यवसायावर अवलंबून आहे. मग मराठवाड्याचा काही भाग असेल आणि पश्चिम महाराष्ट्राचा. तर पडणारा पाऊस आणि त्याचं नियोजन करताना आता आपण पाहिलं तर घाट माथ्यावर सुद्धा धरणं भरलेली नाही. म्हणजे नक्कीच परिस्थिती अशी आहे की आपण सर्वांनी वेळेमध्ये नियोजन हाती घेण्याची गरज आहे आणि ते नियोजन याच प्रकारचं असलं पाहिजे की माझी पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली पाहिजे. दुसरं प्राधान्य जी जनावर आमची गोठ्यामध्ये आहेत यांच्या चाऱ्याची समस्या म्हणजे चारा पिकाकडे गेलं पाहिजे. तिसरं जे आहे जी आमची कोरडवाहू किंवा फळबाग वाढलेली आहे ती फळबाग जगवणे, या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता ते कसं जगवता येईल? या 3 गोष्टींना दिलं आता ती कशी जगवता येईल असलेल्या त्यासाठी जे पाणी उपलब्ध आहे नाही त्यासाठी सर्वात महत्वाचं हे आहे की पाण्याच्या ताळेबंदावर गेली अनेक वर्ष आपण सर्वजण चर्चा करतो, परंतु दुर्दैवाने त्यावर जमिनीवर त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मोठाले प्रशिक्षण होतात, चर्चा होते आणि फील्डवर गेलं की समस्या सुरू होतात. एकच आमच्या शेजारीच महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव योजनेतील भाळवणी नावाचं गाव आहे. पारनेर तालुक्यात 1200 लोकसंख्येचं गाव आहे. गेल्या 4 वर्षात त्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन राज्य आदर्श गाव योजनेचं सुंदर काम केलेलं आहे. 1600 हेक्टरवर कंपार्टमेंट बिल्डिंग आहे, 70 हेक्टरवर डीप सीसीटी आहे, 21 गॅबियन बंधारे केलेले आहेत आणि पाणी आणि पिकाचं नियोजन व्यवस्थित झाल्यामुळे आज तिथे पाण्याची कुठलीही समस्या नाही. पहिलं मग दूध व्यवसाय, फळबागा या दृष्टीने खरं म्हणजे आता नगदी कुठलं तरी पीक घेऊन बाजारात जाण्याचं प्लॅनिंग करण्यापेक्षा जे उपलब्ध पाणी आपल्याकडे आहे विहिरीमध्ये, बोरवेलमध्ये, शेततळ्यामध्ये याचं पीक पद्धती निश्चित करून आपण आता नियोजन केलं पाहिजे. अन्यथा बाजारात जे विकतंय, ज्याला हमी आहे तेच पिकं आपण जर करायला लागलो तर या स्पर्धेचा अतिरिक्त ताण हा भूजलावर बसणार आहे, त्याचा अतिरिक्त उपसा होणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला उद्याच्या भविष्यकाळात येणारी जी मोठी चाहूल आहे संकटाची ती दुष्काळाची. एक मोठं सोल्युशन तुम्ही आता सांगितलं आहे पोपटराव. तुम्ही म्हटलत की जो उपलब्ध साठा आहे त्यानुसार नियोजन केलं पाहिजे. तर उपलब्ध साठ्यानुसार नियोजन म्हणजे नक्की कुठली पिकं आता घेतली पाहिजे?
आणि त्यालाच जोडून मी आपल्याला हा प्रश्न विचारते की नाही, आता आपण आता शेतीत पेरणी झालेली आहे, पिकं आली आहेत, मात्र ती जिवंत कशी ठेवायची हा प्रश्न खरं तर सध्या शेतकऱ्याच्या समोर आहे. मुळामध्ये शेतकऱ्यांना खरीप हे हक्काचं आणि महत्त्वाचं पीक असतं आणि खरीप हे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतं. म्हणजे नक्षत्राप्रमाणे मान्सून, परतीचा मान्सून या गोष्टीचं नियोजन शेतकरी अनेक कालखंडापासून करत आलेला आहे. परंतु या तापमान बदलाचा जो परिणाम आहे तो आमच्या कमी कालावधीत होणारा पाऊस म्हणजे एकतर पडतच नाही आणि पडला तर तो ढगफुटीसारखा पडतो. दोन्ही बाजूनी शेतकरी संकटात आहे. कारण एवढं प्रचंड काम महाराष्ट्रामध्ये पोपटराव, आत्ताचं पीक वाचवू शकेल का शेतकरी? पाणी फाउंडेशन नाही, आत्ताचं पीक त्याला वाचवण्याचा त्यांनी जर प्रयत्न केला आणि परतीचा मान्सून आलाच नाही किंवा तो खूप कमी आला तर त्याला पिण्यासाठी सुद्धा पाणी राहणार नाही आणि जनावरांचा चारा सुद्धा त्याला देता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नव्याने कुठलं पीक वाढवण्यापेक्षा त्यांनी जे आत्ता आपल्याला पहिलं चारा या दृष्टीने पाहावं आणि एकदम 10 एकराला जगवण्यापेक्षा एखाद्या 2 एकराचं पाण्याचं नियोजन करावं की जेणेकरून 100% पीक आलं नाही आणि 25% जरी आलं तरी त्याचा झालेला खर्च निघून जाईल आणि चारा हातात मिळाला. कारण यानंतर पाऊस पडला आणि मग चारा पिकं घ्यायची हे शक्य नाही. म्हणून त्या दृष्टीने आत्ता जे नियोजन आहे शेतकऱ्याचं त्यांनी आपल्याकडे जे पाणी आहे आणि जे ओलिताखाली आपलं पीक आहे त्या पिकाचा आणि पाण्याचा ताळेबंद घालावा. नक्की. आणि त्याप्रमाणे कुठली रिस्क न घेता आपण आपला 25% झालेला खर्च वसूल होईल एवढ्या पिकाला पाणी द्यावं आणि आपल्या चाऱ्याचं नक्कीच एक नियोजन मोठा पर्याय तुम्ही आज शेतकऱ्याला सुचवलेला आहे. फार ही आदर्श परिस्थिती तर नाहीये, मात्र तरीही हा पर्याय आपण सुचवला आहे. आपले खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली आहे या विषयावर आम्ही सकाळी विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे ते पाहण्याची. जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, अतिवृष्टी दुष्काळाने हैराण शेतकऱ्याला कर्जवसुलीसाठी तगादा लावणे, कोर्ट नोटिसा पाठवणे योग्य आहे का? एकूण 16,000 मतं यूट्यूबवर पडली. एकूण 90% लोकांनी नाही म्हटलंय, फक्त 11% लोकांनी होय म्हटलं आहे. याची दखल घेतली पाहिजे कुठेतरी शासनानं. ट्विटरवर बघूया पोल. 86% लोकांनी नाही म्हटलंय, 14% लोकांनी होय म्हटलेलं आहे आणि त्यामुळे हाच आहे ट्विटरचाही कौल. शेतात नीट पिकत नाही आणि बाहेर सावकार नीट ऐकून घेत नाही अशी स्थिती राज्यातील अनेक शेतकऱ्यांची आहे. गेल्या काही वर्षात पावसाचा बेभरवशीपणा वाढला आहे. अवकाळी, अतिवृष्टी, पाणी टंचाई सगळं एका वर्षात बघावं लागतं आहे. 1957 पासून भारतातील आवर्षण प्रवण क्षेत्रात 57% वाढ झाली आहे, तर 2012 पासून अतिवृष्टीच्या घटना 85% वाढल्या आहेत. अशा 2 टोकांच्या आव्हानांचा सामना शेतकरी करतोय. त्याला मदत करण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ असोत, कोरडवाहू भागासाठी काम करणाऱ्या क्रीडा, इक्रिसॅट सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था असोत किंवा ICAR जागतिक बँक असो, यांचे वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू असतात. अशा काळात तग धरू शकतील अशा पिकांच्या जातींवर संशोधन सुरूच असतं, पण त्याला आणखी फास्ट ट्रॅक करणं गरजेचं आहे. इस्रायल सारखा पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कार्यक्षम वापर करणं आणि ते वाढवण्याचीही गरज आहे. आपत्काळात सरकार नावाची महाशक्ती आपल्या सोबत आहे हा विश्वास आपल्या अन्नदात्याला वाटला तर तो प्रतिकूल परिस्थितीवरही मात करू शकतो, एवढं नक्की. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.